भारतीय संसद म्हणजेच पार्लमेंट ऑफ इंडिया हा टॉपिक हाताळत असताना आपल्या लक्षात येते ते म्हणजे यामध्ये भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सर्वात महत्त्वाचे असते. आणि आज आपण आपला टॉपिक यावरच आहे, भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. यामध्ये तुम्हाला MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी किंवा सरळ सेवा, तलाठी भरती, त्यानंतर पोलीस भरती, कुठलाही पेपर असो, यामध्ये तुम्हाला प्रश्न राहतो म्हणजे राहतो. परंतु याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही एवढी खात्री देतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिंदास राहा. आता बघा, याच्यामध्ये आपण प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ याच्यामध्ये कायदेशीर बाबी कशा आहे, अधिकार कशा आहे, जबाबदाऱ्या कशा आहे आणि इतर गोष्टी जे परीक्षामध्ये नेहमी वारंवार विचारते, हे एकूण एक लाईनचा अभ्यास करू. आता सुरुवात करूया आपण. ते म्हणजे भारत हा संसदीय लोकशाही पद्धतीचा देश आहे. आता ह्या लाईनमध्ये कोणत्या कार्यकर्त्याला त्रास आहे काय? नाही. काहून का संसद रोज तुम्ही पाहता न्यूजमध्ये इकडे तिकडे सगळ्या गोष्टी, ठीक आहे. लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सदन आहे संसदचे. सोबतच एक लक्षात ठेवा, संसदचा अविभाज्य भाग म्हणजे राष्ट्रपती, हे देखील महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर आता दुसरी लाईनचा अर्थ घेऊ आपण. म्हणजे एकूण एक लाईन तुमच्या क्लिअर होणार, याच्यानंतर तुमचा एकही प्रश्न राहणार नाही. या पद्धतीमध्ये कार्यकारी सत्ता वास्तविक प्रमुख पंतप्रधान असतो. आता बघा, हा प्रश्न नेहमी विचारतो, वास्तविक आणि नामदारी हे काही टेन्शन नाही याच्यातलं. आता याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हे पहा, नामदारी. नामदारी म्हटल्याबरोबर आपल्याला राष्ट्रपती लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. नामदारी आणि वास्तविक म्हणजेच कार्यकारी प्रमुख कोण आहे, तर ते म्हणजे PM पंतप्रधान. हे फक्त आणि फक्त नोट डाऊन करत चला. नंतर काय म्हटलं आहे, भारताच्या राज्यघटनेतील कलम 74 आणि 75 मध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांच्याबाबत तरतूद दिली आहे. आता लक्षात घ्या, 74 आणि 75 ही कलम कशा संबंधित आहे, तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्याबाबत तरतूद दिलेली आहे. म्हणजे या कलमाचं आता आपल्याला काही टेन्शन राहिलं नाही, दिमागात येऊन गेल्या. 74, 75 प्रधानमंत्री मंत्रिमंडळ हे सुटलं. चला ठीक आहे, पुढे पाहू. भारतात राष्ट्रपती हे नाममात्र कार्यकारी प्रमुख असतात. बघा, एक सेकंद आधी आपण पाहिलं, डबल आलं तेच, ठीक आहे. डबल येऊ द्या, टिबल येऊ द्या, काही टेन्शन नाही. नाममात्र म्हटल्याबरोबर राष्ट्रपती, कार्यकारी किंवा वास्तविक प्रमुख म्हटल्याबरोबर प्रधानमंत्री, हे आता आपल्या दिमागात फिट बसून द्या. वास्तविक सत्ता कोणाकडे असते, ते म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. हे आपण 2 मिनिटं आधी पाहिलं. त्यानंतर आता बघा, येणारे प्रश्न कसे असू शकते, राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यकाळात मदत करण्यासाठी. आता बघा, राष्ट्रपती जे आहे, जे महत्त्वाचं पद आहे, त्यांना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी किंवा सल्ले देण्यासाठी प्रधानमंत्रीच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असते, ठीक आहे. हे लाईन एकदम महत्त्वाची आहे. भारताचे विद्यमान पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत, ते भारताचे 14वे पंतप्रधान असून 2014 पासून पदावर कार्यरत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे काय, तर प्रधानमंत्री नाव हे तर तुम्हाला माहीत आहे, नरेंद्र मोदी, ठीक आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14वे आहे, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. अगर येणारा प्रश्न अगर अशा टाईपचा आला तर तुम्ही इथं कन्फ्यूज झाले नाही पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर नियुक्ती सगळ्यात महत्त्वाची, प्रधानमंत्र्याची नियुक्ती कोण करत असते. आता एक लक्षात ठेवा, त्यासाठी तुम्हाला एक मिरर दाखवतो मी. मिरर म्हणजे आरसा. आता तो आरसा तुमच्या डोळ्यातून कधी उतरलाच नाही पाहिजे. संसद आणि विधिमंडळ. आता मला एक सांगा, यामध्ये मी मिरर का बरोबर शब्द वापरला, का बरोबर म्हटलं का आरसा दाखवतो तुम्हाला. हे बा, हे याचीच प्रतिमा आहे. म्हणजेच संसद आणि विधिमंडळ हे एकमेकाची प्रतिमाच आहे. फक्त फरक काय माहिती आहे काय, जसं आरशात तुम्हाला स्पष्ट एक चित्र दाखवतो आणि इथं याचे केस असे दाखवा, तर इकडे याचे केस असे दाखवा, ठीक आहे. मनात आरसा असला तर एवढाच फरक राहते, ठीक आहे. तर तो फरक इथं जाणून घ्या. म्हणजे कसं, संसद आणि विधिमंडळ यांचे फक्त नाव बदलले. इकडे केंद्रात संसद कार्य करते, तर राज्यात विधिमंडळ, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा हे मिळून संसद निर्माण होते. तर मग इकडे राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद हे मिळून काय होते, विधिमंडळ तयार होते. बस एवढंच, काही बाकी फरक नाही. त्यानंतर इकडे कार्यकारी प्रमुख कोण असतो, ते म्हणजे प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, आणि इकडे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. झालं, विषय संपला. हे शॉर्टकट आहे, काही विषय नाही. इकडे कोण राहतो, तर महान्यायवादी आणि इकडे महाधिवक्ता. आता यांच्यात फरक म्हटलं म्हणजे तो एक सेपरेट विषय घेऊ, तो काही विषय नाही आहे, त्यासाठी व्हिडिओ घेऊ. पण फक्त हे लक्षात घ्या, हे फक्त मिररसारखं लक्षात ठेवा. संसद, विधिमंडळ, इकडे मग राष्ट्रपती, इकडे मग राज्यपाल, याप्रमाणे, ठीक आहे. येऊ आपण आपल्या टॉपिकवर, ठीक आहे. आता बघा, इथं काय आहे, प्रधानमंत्र्याची नियुक्ती सर्वात महत्त्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 75(1) नुसार प्रधानमंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती करते. कोण करते, राष्ट्रपती. आता कोणी आहे का राज्यपालवाले कार्यकर्ते, नाही, ठीक आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण केंद्र पाहतो, मला एक सांगा, इथं केंद्र आहे, हे काय आहे, केंद्र. जर केंद्राची गोष्ट चालू आहे, केंद्रात काय काय येते, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ. आता प्रधानमंत्र्याची नियुक्ती कोण करणार, तर राष्ट्रपतीच कारण. इकडे राज्यपालाचा काही संबंध येते का, नाही. म्हणून हे छोटे छोटे कॉन्सेप्ट लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर आपण कलम पाहिली. कलम म्हणजे कोणती, 75(1) कोणत्यानुसार, तर 75(1) नुसार. आता काही कार्यकर्ते इथे 78मध्येच कन्फ्युजिंग का 78, मग कलम PMशी संबंधित काय आहे. अरे बाबा, याच्यात त्याचे कर्तव्य दिले आहे. हे जे आहे ना, कर्तव्य आहे.
आणि ही नियुक्ती दिली आहे, हे एवढं लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवत जा. त्यानंतर परंतु व्यवहारात लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेता म्हणजे ज्याले वोटिंग असते, बहुमत असते, ठीक आहे, ज्यांचे मेंबर निवडून आले तशा लोकायले, नाही तर भलत्याच कोणाला येले बी आबी लड्डू जाबी लड्डू अशाला नाही, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यालेच काय म्हणते माहिती का, राष्ट्रपती प्रधानमंत्री बनवायचा प्रस्ताव देत असतो, हे लक्षात ठेवा. जर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर राष्ट्रपती बहुमत सिद्ध करू शकणाऱ्या नेत्याला प्रधानमंत्री म्हणून नियुक्त करते. म्हणजेच माहिती आहे काय, अगर स्पष्ट बहुमत दिलं नसेल म्हणजे कोणत्याच पार्टीले स्पष्ट बहुमत आलं नाही, तर मग एखाद्या पार्टीपाशी जास्त वोटिंग आहे किंवा तो दावा करतो का माझ्याकडे आहे, तर तशा टाईप त्याला देऊन देते, मग काही तो विषय नाही आहे. त्यानंतर प्रधानमंत्र्याचे कर्तव्य आणि अधिकार हे मस्ट आहे. यांचे कर्तव्य आणि अधिकार काय आहे, कशा स्वरूपात आहे, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. इथे प्रश्न पडतो. आता बघा, मंत्रिमंडळाचे नेतृत्व, मला एक सांगा सरळ सोप्या भाषेत, एकदम एकदम चौकातल्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, काही टेन्शन नाही आहे. प्रधानमंत्री शब्द पहा नीट आहे का, प्रधानमंत्री आणि मंत्री मंडळ, ठीक आहे. म्हणजे मंत्र्यामधूनच एक व्यक्ती काय असतो माहिती आहे काय, हे मंत्र्याचा ग्रुप, ठीक आहे. यामधला एक जो असतो तो प्रधान असतो. प्रधान म्हणजे काय, मुख्य म्हणजे महत्त्वाचा, यांच्या सर्वातला महत्त्वाचा म्हणजे यांचा लीडर पंतप्रधान, ठीक आहे. तोही काही काळजीचा प्रश्न नाही आहे. आता बघा, मंत्रिमंडळाचे नेतृत्व, पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात, जे की मी आता एक सेकंदमध्ये सांगितलं, प्रमुख आहे म्हणून त्याले प्रमुख प्रधान म्हणतात, ठीक आहे, तो विषय नाही. सर्व मंत्री पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करते. आता बघा, हे गोष्ट महत्त्वाची आहे, सर्व मंत्री कोणाच्या अंडरमध्ये कार्य करते, तर प्रधानमंत्र्याचे आहे, कारण की ते प्रधान असतात. आणि दुसरी गोष्ट, मंत्र्याची निवड, आता मंत्र्यांची निवड कोण करते हे महत्त्वाचं आहे, कारण की यांना शपथ कोण देते, नियुक्ती, ह्या गोष्टी एकदम महत्त्वाच्या आहे. पंतप्रधानच म्हणजेच प्राईम मिनिस्टरच मंत्र्याची निवड करते. आणि एक लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना त्यांची शिफारस करते. म्हणजेच एक लक्षात ठेवा, निवड कोण करते का बा, ह्या व्यक्तीला हे मंत्रिपद द्या, ह्या व्यक्तीला हे मंत्रिपद द्या, ह्या व्यक्तीला हे मंत्रिपद द्या, हे कार्यकर्ता कोण आहे, तर हे पंतप्रधान करते. आणि त्या मंत्र्याची नियुक्ती कोण करते, तर ते म्हणजे राष्ट्रपती. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक बा तुम्हाला सांगतो मी, ह्या मंत्र्याचा गट आहे, ठीक आहे, या मंत्र्याचा प्रधान कोण आहे, तर PM, ठीक आहे. इथं काय आहे, प्रेसिडेंट. एक लक्षात ठेवा, प्रधानमंत्री काय करतो, एक एक व्यक्ती जे त्यांचे महत्त्वाचे आहे त्यांना सांगतो हे पद द्या, हे मंत्रिपद द्या, हे मंत्रिपद द्या. आणि अशी शिफारस कोणाकडे देतो, राष्ट्रपतीकडे. आणि राष्ट्रपती काय करते माहिती आहे काय, तर नियुक्ती करते, ठीक आहे, राष्ट्रपती नियुक्ती करते. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे हे एकदम लहान लेकराला कळून जाईल, काही टेन्शन नाही त्याच्यातलं. आता बघा, शिफारस झाली. आता त्यानंतर खातेवाटप कोणत्या मंत्र्याला कोणते मंत्रालय द्यायचे हे पंतप्रधान ठरवतो. हे महत्त्वाचं आहे, काहून का, ते प्रधान असते, तेच त्यांचे लीडर असतात, ठीक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठका, पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठका बोलावतो आणि त्यांच्या अध्यक्षस्थानी बसवतो. एक लक्षात ठेवा, इथं काय म्हटलं, अध्यक्षस्थान. आता हे मला एक सांगा, हे पेपरमध्ये आल्यानंतर हे जरुरी आहे का तुम्हाला वाचलंच पाहिजे, चला काही गरज नाही, वाचलंही नाही तुम्ही, एवढं तर कॉमन सेन्स असायला पाहिजे. म्हणजे कसा का, हे प्रधानमंत्री आहे म्हणजेच मंत्रिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे नेते आणि त्यांचे प्रधान आहे, तर हे अध्यक्षस्थान बसवणं. नंतर राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांची दुवा. एक लक्षात ठेवा, हा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो का, दुवा कोण आहे, तुम्ही राज्यपाल टाकून देसाल. बघा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा पंतप्रधान असतो, हे नोट डाऊन करत चला, ठीक आहे. आणि राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील मुख्य दुवा असते. एक लक्षात ठेवा, तुम्हाला राज्यपाल इथं कन्फ्यूज होसान, तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हा राज्य आणि केंद्र असं विचारला प्रश्न, तर याच्यातला दुवा कोण आहे, तर राज्यपाल राहीन, ठीक आहे, हे इथं राहीन राज्यपाल. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला असं विचारलं राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातली दुवा, तर तो राहणार PM. एक लक्षात ठेवा, हे छोटे कन्सेप्ट आहे, महत्त्वाचे आहे, ठीक आहे, याच्यावर प्रश्न राहतो. दुसरी गोष्ट आता पाहू आपण, ते म्हणजे लोकसभेतील नेतृत्व. आता पहा, लोकसभेचा सर्वात महत्त्वाचा नेताच राहतो पंतप्रधान. लोकसभेतील सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करतो, म्हणजे ज्यांची सत्ता आहे त्यांचं नेतृत्व कोण करतो, तर PM. त्यानंतर मंत्रिमंडळ म्हणजेच काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आता याच्यामध्ये आपण काय पाहू, तर ते म्हणजे भारतीय राज्यघटनेत कलम 74 नुसार राष्ट्रपतीच्या सल्ल्याने राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते. हे तर आपण पाहिली आहे लाईन, काही विषय नाही आहे, ठीक आहे. 74 आणि 75 नुसार हे यांचे कर्तव्य, इतर मंत्र्याचे कर्तव्य दिलेले आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचे 3 प्रकार असतात. आता बा, याच्यात तुम्हाला प्रश्न येऊ शकतो का, तर हमखास MPSC लेवलवर प्रश्न येऊ शकतो. मल्टीलायनरमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री हे 3 महत्त्वाचे मंत्रीचे प्रकार आहे. आता यायले एक करून कसं समजू आपण, तर ते पाहू आपण. यामध्ये कॅबिनेट मंत्री हे सर्वात वरिष्ठ असतात आणि ते महत्त्वाचे धोरणात्मक निर्णयामध्ये सहभागी असतात. कोण, तर कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळातील, आता ह्या कॅबिनेटचा अर्थ काय होतो बा, कोण राहते कॅबिनेट मंत्री, काही विशेष मंत्री राहतात का ते, नाही. पहा, कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळातील सर्वात महत्त्वाचा गट होय. लक्षात आलं का, आता हे मंत्रीच आहे,
हे एक प्रकारचे मंत्रीच आहे, पण मंत्रिमंडळातील सर्वात महत्त्वाचा गट आहे. ठीक आहे. त्यानंतर उदाहरणार्थ अगर आपण पाहू याचं तर बघा, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक धोरण, हे महत्त्वाचे धोरण यांच्याकडे दिले राहते. कोणाकडे? कॅबिनेट मंत्र्याकडे. मग काहून महत्त्वाचे राहते तर हे गोष्ट महत्त्वाची आहे त्यामध्ये, म्हणजे याच्याकडे महत्त्वाचे धोरण दिले जाते. त्यानंतर सामूहिक जबाबदारी, एक लक्षात ठेवा, सामूहिक जबाबदारी याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 75/3 मध्ये 75/3 नुसार मंत्रिमंडळ लोकसभेवर सामूहिकरित्या जबाबदार राहतो. एक लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे, बरेचदा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कलम कोणती दिली आहे तर कलम पाठ करा. तुम्हाला कलम विचारेन. 75/3 नुसार काय असते, लोकसभेवर सामूहिकरित्या जबाबदार असते कोण तर मंत्रिमंडळ. याचा अर्थ अगर लावतो म्हटलं तर एक लक्षात ठेवा, याचा अर्थ असा की लोकसभेने अविश्वास ठराव मंजूर केला तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होऊन जातो. हे बा, लोकसभेत जे खासदार बसले राहतात, ठीक आहे, जे तुम्ही आम्ही निवडून देतो, तर त्याईनं अगर एक डाव अविश्वास ठराव मंजूर केला तर विषयच नाही, मग मंत्रिमंडळ गेलं, तो विषयच नाही राहत त्याचा. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, मंत्री होण्यासाठी पात्रता काय आहे हे महत्त्वाचं आहे. पात्रता विचारू शकते तुम्हाला. ठीक आहे. तर मंत्री होण्यासाठी खालील अट आवश्यकता आहे. आता कोणती अट दिली आहे हे विचारू शकते तुम्हाला. तर हे बा, तो संसद सदस्य असावा. मला सांगा, पार्लमेंटचा मेंबरच नसेल तर मंत्री कसा होऊ शकतो? नाही, होऊ शकत नाही. परंतु एक त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे, ते म्हणजे जर सदस्य नसतील किंवा 6 महिन्याच्या आत त्यांनी संसद सदस्य व्हावे. आता बघा, उदाहरण तुम्हाला देतो मी, इंदिरा गांधी यांचं. जेव्हा भारताच्या प्रधानमंत्री बनल्या होत्या तर हे लोकसभेत निवडून आल्या होत्या का? नाही. तर मग हे प्रधानमंत्री कशा बनल्या? अनेकांना प्रश्न पडला असेल, टेन्शन आलं असेल त्याला. तर टेन्शन घेऊ नका. हे बा, याच्यामध्ये कसं आहे, लोकसभा आणि राज्यसभा हे दोन मिळून काय होते तर संसद. ठीक आहे. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, एक तर लोकसभेचा मेंबर पाहिजे, नाही तर राज्यसभेचा, आणि दोघांचाही. आणि जर का निवडून आला नाही, सदस्यच नाही आहे, मग त्यानं काय करावं तर हे बघा लक्षात ठेवा. त्यानंतर एक लक्षात ठेवा, जर लोकसभेवर निवडून आलाच नाही, सदस्यच नाही आहे, विषय संपला. मग कसं तर मग कार्यक्रम असा होते, राज्यसभा. हे राज्यसभा अशी आहे का इथून निवडून येऊ शकतो किंवा इथून एंट्री मारू शकतो. जसं की भारताचे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देखील एंट्री राज्यसभेतून मारली होती. तर आता एक लक्षात ठेवा, ते म्हणजे महत्त्वाचं कॅरेक्टर कसं आहे तर 6 महिन्याच्या आत तुम्ही एखाद्या, एक तर राज्यसभा एक तर लोकसभा निवडून येऊ शकता. मंत्रिपद तुम्ही घेऊ शकता, परंतु 6 महिन्याच्या आत ते प्रूफ करावं लागेल तुम्ही एक तर राज्यसभा नाही तर लोकसभेत निवडून आले. ठीक आहे. अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे तो. त्यानंतर बघूया आपण, ते म्हणजे हे लाईन महत्त्वाची आहे, 6 महिन्याच्या आत तुम्ही संसदेवर निवडून यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण मंत्रिमंडळाचा आकार. हे महत्त्वाचं आहे. याच्यासाठी घटनादुरुस्ती झाली आहे, कलम महत्त्वाचे आहे. बघा, 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये झाली. हे विचारू शकतो तुम्हाला डायरेक्ट वन लाईनर प्रश्न. 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये झाली काय, 4 मध्ये झाली का, अशा प्रकारचे. ठीक आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी. पहा, एकदम IMP आहे. 15% काय दिले आपल्याला? 15% पेक्षा जास्त नसावी. परंतु अनेक पोरं इथंच गडबडतात. जसं त्याला 15% दिसलं का ते इथंच गडबडून जातात, म्हणजे त्याचा बेसिकच कमजोर आहे ना. तर हे पहा, आता बेसिक तुम्हाला चांगला मजबूत करायसाठी काय करावं लागेल एक लक्षात ठेवा. 15% कोण पाहिजे तर याच्यात पाहिजे प्रधानमंत्री. ठीक आहे. सोबत मंत्री, हे दोघं मिळून अशी अट आहे. म्हणजे प्रधानमंत्री म्हणजे तुम्हाला याच्यावर अनेक प्रश्न आलेले आहे. कसे? हे बा, याच्यात तुम्हाला प्रश्न काय येतात, प्रधानमंत्री आणि शब्द काय येते, आणि मंत्रिमंडळ यांच्या सहित 15%. हे बरोबर आहे. परंतु 15% जेव्हा म्हणतो आपण तर तेव्हा प्रधानमंत्री सोबत आला पाहिजे. तुम्हाला प्रश्न विचारले आहे ते म्हणजे कसे, प्रधानमंत्री व्यतिरिक्त, अतिरिक्त अशा प्रकारचं काहीच नाही, सोबत पाहिजे. म्हणजे एक लक्षात ठेवा, प्रधानमंत्री प्लस मंत्री हे दोघं मिळून असतात 15%. ठीक आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे तुम्हाला. त्यानंतर पाहू आपण. आता बघा, याच्यावर आढावा घेत असताना आपल्याला काही प्रश्न उत्तर घ्यायला लागेल. म्हणजे कसं, तुमचा हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की नाही झाला हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघा, पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाशी संबंधित आहे? आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे, काही विषयच नाही. 74 कलम. ठीक आहे. हे काय संबंधित आहे तर प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण कार्य करते? पहा, मगानेच आपण हा कार्यक्रम पाहिला दुवाचा. ठीक आहे. तर ते कोण राहतात? प्रधानमंत्री. पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळ लोकसभेवर कोणत्या प्रकारच्या जबाबदारी असतात? तर हे सामूहिकरित्या. यासाठी आपण कलमही पाहिली. कलम म्हणजे 75/3 ही कलम पाहिली. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीला उल्लेख कोणत्या कलमात केलेला आहे? एक लक्षात ठेवा, कलम आत्ताच पाहिली आपण कोणती, 75/3. याच्यामध्ये सामूहिक. बघा, हा कॉन्सेप्ट माहिती आहे का, हा कॉन्सेप्ट करत असताना तुम्ही काही हे थोडंसं डीप घेऊन घ्या आणि सिरियस घेऊन घ्या. म्हणजे कसं, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या. आता तुम्हाला इथे एक प्रश्न आणखी पडू शकतो, ते म्हणजे जेव्हाही तुम्हाला हा कॉन्सेप्ट अगर हा प्रश्न आला आहे याच्यावर हमखास प्रश्न येतो, लिहून घ्या. वैयक्तिक मंत्री
आणि त्यानंतर सामूहिक मंत्री जबाबदारी कोणावर असते एक लक्षात ठेवा. वैयक्तिक मंत्री म्हटल्याबरोबर राष्ट्रपती, ठीक आहे, राष्ट्रपती काहून का जे नियुक्ती कोण करतो, राष्ट्रपतीच करतो, ठीक आहे. आणि त्यानंतर सामूहिक म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे लोकसभा, ठीक आहे, लोकसभा इथं सरकार पडून जाते, सर्वात डेंजर काम आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, भारतातील वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो. आता आपल्याला हे प्रश्नाचा आन्सर हे जीवनभर विसरू नये आपण, काहून की वास्तविक आपण तुम्हाला सांगितलं वास्तविक कोण असतो, मेन 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 सगळं काही विशेष नाही याच्यात, तर तो असतो प्रधानमंत्री, ठीक आहे. पुढचा प्रश्न तो म्हणजे 91वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली. हे वर्ष लक्षात बोलू नका, हे 2003च आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ मंत्री कोण असते एक लक्षात ठेवा. इथं काय म्हटलं आहे माहिती आहे का, सर्वात वरिष्ठ मंत्री म्हटलं आपल्याला, मग याच्यामध्ये काय राहील ते म्हणजे कॅबिनेट मंत्री. सर्वात वरिष्ठ मंत्रिमंडळ कोणतं राहतो, तर कॅबिनेट मंत्री. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करते एक लक्षात ठेवा. इथं काय प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची नियुक्ती कोण करते. मी तुम्हाला मिरर सांगितला होता, आठवण आहे तुम्हाला, फक्त राष्ट्रपती लक्षात ठेवायचं इथं, तर ते कोण आहे, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न घेऊया, मंत्री संसद सदस्य नसल्यास किती कालावधी सदस्य व्हावे लागते. बघा याच्यामध्ये आपण काय पाहिलं आहे कार्यक्रम, का इंदिरा गांधी तुम्हाला सांगितलं ना, ते कुठून आले होते, कसं आले होते, राज्यसभेतून एंट्री मारली होती त्यानं, ते एक लक्षात ठेवा. 6 महिने, 6 महिन्याच्या अंदर तुम्हाला सदस्य मिळवावं लागते, एक तर लोकसभेचं नाही तर राज्यसभेचं, नाही तर मग झाला कार्यक्रम. हां, पुढचा प्रश्न पहा, भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहे. आता हा सर्वात प्रश्न हार्ड आहे, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जसे की नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन टाकल्याबरोबर तुम्हाला भेटली पाहिजे, ठीक आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद.